नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे गुरुवार, तर आज आहे श्री रामनवमी. रामनवमी असल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी. आपल्या घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी असते, त्या व्यक्तीचं आजारपण दूर व्हावं, घरामध्ये काही इडापिडा असतील त्या दूर व्हाव्या, घरातील गरिबी संपावी म्हणून आपण बऱ्याच वेळा प्रयत्न करत असतो, काही सेवा पण करत असतो. पण विशेष दिवस असल्यानंतर आपण जर काही उपाय काही सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. म्हणून रामनवमी निमित्त आपल्याला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील, घरातील आजारपण इडापिडा दूर होते आणि घरातील गरिबी पण संपत असते. तर असा दिवा मग आपल्याला कधी लावायचा आहे आणि कुठे लावायचा आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आता रामनवमी असल्यामुळे आपण सकाळी लवकर उठल्यानंतर ज्यावेळेस घरातील प्रत्येक व्यक्ती स्नान करणार असेल तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून मग स्नान करायला ते पाणी तुम्ही देऊ शकता, किंवा मग आवळ्याचा रस म्हणा, किंवा तुळशीचे पानं, काळे तीळ यापैकी तुम्हाला कोणत्याही वस्तू जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे. तर बरेच वेळा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती मेहनत तर घेतच असते, पण त्या मेहनतीला साथ मिळावी म्हणून मग आपल्याला काही सेवा उपाय करणे तेवढेच महत्त्वाचे असते. आपल्या घरामध्ये अशा काही व्यक्ती असतात की त्या मांसाहार करत असतात, म्हणून मग घराची काय होतं असतं की जे शुद्धी करण्यासाठी मग आपल्याला आता रामनवमीचा दिवस असल्यामुळे घरामध्ये जर आपल्या मांसाहार केल्यानंतर घराची शुद्धी व्हावी म्हणून घरामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 थेंब गंगाजल टाकून ते जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे. किंवा मग तुम्ही घरामध्ये गोमूत्र टाकून पण ते पाणी, म्हणजेच की त्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकून ते पाणी घरामध्ये शिंपडू शकता. आणि उंबरट्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आता गुरुवारचा पण दिवस आहे आणि श्री रामनवमी पण आहे, दोन्ही योग एकत्र जुळून आल्यामुळे आपल्याकडून ज्या सेवा घडणार आहेत तर त्या एकत्र घडणार आहेत. उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे, घराबाहेर रांगोळी काढायची आहे. मोठी रांगोळी काढणं शक्य नसेल तर मग आपल्याला छोटीशीच काढायची आहे, पण माता लक्ष्मीचे पावलं आपल्याला आवर्जून काढायचं आहे. एका पावलामध्ये हळद आणि एका पावलामध्ये कुंकू आपण भरत असतो, किंवा मग रांगोळी जर काढली तर एका पावलामध्ये पिवळा रंग, एका पावलामध्ये लाल रंग आपल्याला भरायचा आहे. आणि नंतर मग काय करायचं आहे, उंबरट्याला आपल्याला आता आपण दरवाजाला आंब्यांच्या पानांचं तोरण प्रत्येक वेळेस तर लावतच असतो. रामाचा जन्माचा उत्सव आहे त्यामुळे मग हा उत्सव सगळीकडे खूप मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. तर आंब्यांच्या पानांचे तोरण घरातील नकारात्मकता शोषून घेत असते आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आंब्याची पानं, त्यामुळे दरवाजाला आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे. आता आपण दिवाळीमध्ये दिव्यांची पूजा करत असतो, तर देवघरामध्ये पण आपण दिव्याची पूजा करत असतो, त्यामुळे मग रामाच्या जन्माचा उत्सव आहे त्यामुळे दिव्यांची पूजा केली जाते. दिव्यांमुळे आपल्या घरातील दारिद्र्य दूर होते, घरामध्ये सकारात्मकता राहते, घरामधील जी नकारात्मकता आहे तर ते निघून जात असते. म्हणून आपल्याला असा हा दिवा जो आहे तर तो दिवा आपल्याला लावायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असल्यानंतर आपण कितीही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला मिळत नसतं. त्यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी आपण मग बरेच उपाय हे करत असतो. भगवान रामाची पूजा करून घ्यायची आहे. आता जर तुमच्याकडे भगवान रामाची मूर्ती नसेल तर तुम्ही मग बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे. जरी नसेल तर श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती पण तुम्ही अभिषेक घालू शकता. आणि अभिषेक घातलेलं जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला काय करायचं आहे, तीर्थ म्हणून घरातील सगळ्यांनी ते पाणी आपल्याला प्यायचं आहे. आणि भगवान रामाला म्हणजेच की पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं आहे. बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं आहे. आणि त्यानंतर मग पिवळी फुलं अर्पण करायची आहेत. पिवळी फुलं म्हणजेच की झेंडूची फुलं तुम्ही अर्पण करू शकता, किंवा मग शेवंतीचे फुलं अर्पण केलात तरीही चालेल. थोडेसे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि मग थोडेसे म्हणजे त्यातले 9 तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. आणि त्या तांदळामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हळद टाकून ते तांदूळ जे आहे तर ते तांदूळ आपल्याला पिवळे करायचं आहे. एक प्लेट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मग आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आणि त्यावरती ती जी पंती आहे, आता जर तुम्ही पंती घेणार असाल दिवा
प्रज्वलित करण्यासाठी तर पंती घ्यायची आहे, किंवा मग तुमच्याकडे एखादा स्वच्छ दिवा असेल तर म्हणजे जो आपण देवघरात वगैरे वापरत असतो पूजेमध्ये, तर तो दिवा घ्यायचा आहे. किंवा मग त्यासाठी तुम्ही कणकेचा दिवा जरी बनवला तरीही चालेल. शक्य होईल तर आवर्जून कणकेचा दिवा बनवायचा आहे, कारण आपण कोणतेही सेवा उपाय करत असताना कणकेच्या दिव्याला अत्यंत महत्त्व दिलं जातं आणि कणकेचा दिवा सगळ्या दिव्यांमध्ये अत्यंत म्हणजेच की श्रेष्ठ मानला जातो. आणि मग तो जो दिवा आहे तर तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि आपण जे 9 तांदूळ घेतले आहेत तर ते तांदूळ काय करायचं आहे, एक तांदूळ जो आहे तर एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. एक तांदूळ आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. आता मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्र नाम ततुल्य राम नाम वरानने. आता हा जो मंत्र आहे तर हा मंत्र तुम्हाला म्हणण्यासाठी अवघड जाईल, त्यासाठी मग मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मंत्र देईन. जर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या व्हिडिओमध्ये तर तुम्ही मग तो मंत्र लिहून घेऊन पण म्हणू शकता. परत एक वेळा मंत्र तुम्हाला सांगते. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्र नाम ततुल्य राम नाम वरानने. आता हा मंत्र तुम्ही चेक करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवर दिसला तरी म्हणू शकता. आता हा मंत्र किती वेळा म्हणायचा आहे. पहिल्यांदा आपण ज्यावेळेस उजव्या हातामध्ये एक तांदळाचा दाणा घेतला आहे त्यावेळेस एक वेळा मंत्र म्हणायचा आहे. आणि असं करून आपल्याला जे आपण 9 तांदळाचे दाणे घेतले आहेत तर ते एक एक करून आपल्याला 9 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. आणि हे जे सगळे तांदूळ आहेत तर आपण जो दिवा प्रज्वलित केला आहे तर हा दिवा आपल्याला देवघरापुढेच ठेवायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर हे जे तांदूळ आहेत तर ते तांदूळ सगळे दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. आता रामाचे नामस्मरण करणे हे अघटित लीला आहे. मग नंतर काय करायचं आहे, एक तुळशीपत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि ते जे आहे तर ते तुळशीपत्र स्वच्छ धुवायचं आहे आणि दिव्यामध्ये टाकायचं आहे. दिवा आणि आपली जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला सांगायचं आहे. आता घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा घरामध्ये सतत गरिबी येत असेल, घरामध्ये पैसा येतो पण पैसा टिकून राहत नाही किंवा घरात संतान प्राप्ती होत नाही, जे पण काय असेल तर ते मग आपल्याला भगवान रामांना सांगायचं आहे. आणि आपण जे पण काय उपाय वगैरे सेवा करत असतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर रामरक्षा स्तोत्र 13 वेळा आपल्याला पठण करायचं आहे. आणि ते आपण त्या दिव्यामध्ये म्हणा तांदूळ वगैरे टाकलेले आहेत आणि तुळशीपत्र टाकलं आहे तर ते दिवसभर तिथेच ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी ते जे त्या दिव्यामधील जे तांदूळ आहेत तर ते तुम्ही ते तांदूळ घ्यायचं आहे. स्वयंपाकघरामध्ये तुम्ही ते तांदूळ वापरलात तरीही चालेल आणि तुळशीपत्र जे आहे तर ते तुळशीपत्र तुम्ही ग्रहण केलात तरीही चालेल. बऱ्याच वेळा काय होतं की असे उपाय आपण सेवा करत असतो पण त्याचं फळ आपल्याला कधी कधी मिळत नाही. पण घरामध्ये नकारात्मक वातावरण असल्यानंतर त्यावेळेस त्या आपण सेवा केल्याचं फळ आपल्याला मिळत नसतं. म्हणून मग घरातील वातावरण अगोदर प्रसन्न करून घ्यायचं आहे, घरातील नकारात्मकता घालवायची आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला असे जे हे उपाय आहेत तर ते हे उपाय आपल्याला करणे महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल की व्हिडिओ मग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. संध्याकाळी दिवा मग कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे, तर तुमच्या घरातील या समस्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही पण मग असा एक दिवा आवर्जून लावायचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.